services have been disconnected. चला जाऊया मैदानाच्या दिशेने चालू होणारी मॅच नंबर 2 आपल्या भेटीला आले. एका बाजूला एस क्लब होलीपाडा यांच्या समोर स्टार बॉईज कर्नाळा. नाणेफेकीचा गोल जिंकला तर स्टार बॉईजच्या संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले होम 10 एस क्लब होलीपाडा या संघाला. चला रेडी आहेत. पहिला बॉल समोर ड्राईव्ह केला चेंडूला. बॉल पाण्यात थांबलाय. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. दोन धाबा कंप्लीट होतात. पहिल्या बॉलवर 2 धाबा. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. एका बाजूला विकास दसकर चिका, दुसऱ्या बाजूला जागृत आहेत आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी चार्ल्स त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. फार मोठा एक्सपिरियन्स, वन ऑफ द ग्रेट लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. ओहो, वेगात टाकलाय, ब्लॉक केलाय पूर्णपणे. काय जबरदस्त बॉल, परफेक्ट यॉर्कर. वाईड अँगलला हा चेंडू हाताळला होता आणि काय जबरदस्त बॉल होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल. हो, यावेळी वेगात आपटलाय. विकेटवर वेगात आपटलाय. त्या कारणानं बऱ्याच वरून होतला. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. डावा धाव फलकावरती 3. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 2. पहिले षटक मार्गस्थ आहे. मॅच नंबर 2. पुढचा बॉल. ओहो, काय जबरदस्त बॉल, परंतु थोडासा बाहेर आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. वाईड अँगलला हा निघून जाणारा चेंडू आणखीन एक वाईट मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 धाबा धाव फलकावरती आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत 2. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचे खेळाडू आले आहेत. 1 कंप्लीट झाले. बॉल पाण्यात थांबतोय. दुसरीचा प्रयत्न फेकी वेगाने आहे. 2 धाबा कंप्लीट. हाय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती. 2 धाबा कंप्लीट झाल्यात आणि धाबा धाव फलकावरती 6. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 3. पहिले षटक मार्गस्थ आहे. स्टार बॉईज अर्नाळाचा संघ त्यांच्या समोर एस क्लब घरच्या मैदानावर खेळत असताना पाहूया कशा प्रकारचा खेळ राहणार आहे. विकास दसकर आणि पहा, जर चेंडू पाण्यामध्ये थांबला, चिखलात थांबला तर तुम्ही 3च धाबा काढू शकता. त्याच्यावरती नाही काढू शकत. आयोजक कमिटीकडून सांगण्यात आलंय 3 शिवाय अधिक धाबा तुम्ही काढू शकत नाही जर बॉल पाण्यात चिखलात थांबला तर. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. 6 धाबा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. ओहो, यावेळी वेगात टाकलाय. गतीमध्ये परिवर्तन केले होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. चार्ल्स कडे फार मोठा एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत. पाहूया पुढचा बॉल. हो, आणखीन एक, परंतु यावेळी थोडासा बाहेर आहे. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. 7 धाबा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिले षटक मार्गस्थ आहे. एस क्लब होलीपाडा त्यांच्या समोर स्टार बॉईज. विकेट समोर खेळलाय. टायमिंग नाही झालं. लॉंग ऑफचे खेळाडू आले आहेत. बरोबर जेल टिपलाय. फलंदाज बाद. विकास दसकर चिका बाद. पहिला धक्का एस क्लब होलीपाडा या संघाला.
चला जाऊया मैदानाच्या दिशेने. नवीन फलंदाज अविनाश मैदानाच्या आतमध्ये आल्यात. विकेट आले पहिल्या षटकामध्ये. शेवटचा बॉल थोडा बाहेर आहे. पहा आतापर्यंत पहिल्या षटकाच्या कहाणीमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्यात. 2 धावा पाहिल्यात, वाईड सुद्धा पाहिल्यात, सिंगल सुद्धा पाहिले आणि विकेट सुद्धा आले. शेवटचा बॉल 8-1. फुलटॉस, बिग हिट. बॉल इतक्या लांब मारला की बोटीत बसून अर्धाला गेला की काय, इतक्या लांब मारलाय. वाह. रिप्ले पहा आमच्या युट्यूब वाहिनीवर. फुलटॉस बॉल कोण सोडतं सहज सोप्या रीतीनं आणि इतक्या लांब मारला की खरोखरच बोटीत बसून अर्नाळा गेला की काय. प्रेक्षक वर्ग सुद्धा पाहतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलक करतेय. पहिल्या षटकामध्ये बऱ्याच गोष्टी पडल्या. 2 डॉट बॉल सुद्धा पाहिली, 2 धावा पाहिल्या, विकेट पाहिली, वाईड पाहिले आणि षटकार सुद्धा पाहिला. 14-1 SS क्लब होलीपाडा त्यांच्या समोर स्टार बॉयज अर्नाळा. पाहूया दुसरं षटक आता मार्गस्थ आहे. Bluetooth has been disconnected. चला दुसरं षटक मार्गस्थ आहे. डिऑन युवा गोलंदाज. आतापर्यंत या गोलंदाजाने पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये सर्वांना प्रभावित करून सोडल्यात. अर्नाळ्यामध्ये ज्या स्पर्धा झाल्यात समुद्रकिनारी त्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत डिऑनने आपल्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवलंय. पाहूया होलीपाडाच्या मैदानावर कशा प्रकारचा खेळ करणार आहेत. डिऑन दुसऱ्या षटकात आल्यात. 14-1 जागृत ऑन स्ट्राईक. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न समोर. ओ हो हे तर पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये पाहायलाच मिळतं. काय जबरदस्त सीन होता पहा. त्याच्याकडे बॉल आला नाही, काही नाही आला, परंतु त्याला उत्कृष्ट झेप घेताना पाहिलं होतं. वा. सिंगल येते पहिल्याच बॉलवर. 15 धावा धावफलक करते. एका चेंडूचा खेळ झाला. खूप चांगला बॉल. जबरपास खेळ घेण्यासाठी गेले होते परंतु पाठीमागे थोडे राहिले. बॉलला जज करता नाही आलं, त्या कारणाने सिंगल येते. पुढचा बॉल डिऑन समोर अविनाश. ओहो वेगात टाकलाय. काय जबरदस्त बॉल. थर्ड बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. ही ताकद आहे, ही नजाकत आहे या युवा गोलंदाजाची. आतापर्यंत सर्वांना प्रभावित करून सोडलंय. ज्या स्पर्धा झाल्यात समुद्र किनारी त्या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवलंय. पाहूया आता कशा प्रकारचा खेळ करतील. फुलटॉस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाण्यात थांबतोय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू फार वेगात टाकला होता, टायमिंग नाही झालं, पाठीमागे चेंडू निघून गेला होता. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल डिऑन समोर अविनाश. बिग बॅटल. हो यावेळी पाठीमागे शॉट फाईन लेग. काय जबरदस्त झेल टिपलाय फलंदाज अविनाश बाद. दुसरा धक्का SS क्लब होलीपाडा या संघाला. चला नवीन फलंदाज हर्षद मेहर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. आणखीन एक युवा खेळाडू ज्याने मागील 2 वर्षामध्ये पालघर जिल्हा वसई तालुक्यामध्ये सर्वांना प्रभावित करून सोडले आणि अर्नाळा किल्ला गावामधले एकमेव असा खेळाडू आहे जो फक्त जेवायला आणि घरी झोपायला जातो. 24 तास या मैदानावर पडलेला असतो. इतका कसून सराव करतो हा खेळाडू. पाहूया कशा प्रकारे खेळ करणार आहे. ओहो पहिला बॉल खेळत असताना पैकी झाले वेगाने. हातामध्ये चेंडू उशिराने आला.
शॉर्ट टर्मनच्या खेळाडूने खूप चांगली फिल्डिंग केली. सोळा बाबा धावपल करते. शेवटचा बॉल चकल्याने बाकी आहे. चर्चा झाली होती डिओनची आणि डिओनने काय जबरदस्त बॉलिंग केले. हो यावेळी मात्र वेगात टाकला परंतु थोडासा बाहेर आहे. त्या कारणानं वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. 17 धावा धावपल करते. चर्चा करतील आता दोन खेळाडू. जागृत मैदानाच्या आतमध्ये आहेत, हर्षद मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु डिओनला आतापर्यंत काय जबरदस्त लाईन परफेक्ट टप्पा. ओहो बॅटची शॉर्ट टर्मिनल वर कॅच. वा 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 सुंदर मॅग्निफिसंट कॅच. इतक्या वेगानं चेंडू खाली येणं सोपं नाहीये आणि एका हातानं जज करून काय जबरदस्त झेल टिपलाय. आणखीन एक धक्का. एस क्लब होलीपाडा या संघाला 17/3. बॉलिंग पहा काय जबरदस्त बॉलिंग डिओन. चला ॲलन नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आल्यात आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात मिस्टर प्रणय. 17/3. शॉर्ट टर्मॅनचे खेळाडू काय जबरदस्त झेल टिपला होता एका हातानं. इतक्या चेंडू वेगाने त्यांच्या सबल आला होता आणि नेव्हिल यांनी काय जबरदस्त झेल टिपला होता एका हातानं. वा चला तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल वेगानं खेळपट्टीवर आपटला होता परंतु बाहेर आहे आणि वाईड अँगलला जात असताना आमच्या ऑफिशियल पंचाने वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये घोषित केला. दाबा धावपल करत 18/3. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ॲलन पुन्हा रेडी आहेत. पुढचा बॉल. ओ यावरली पुल करायचं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं परंतु बॅटची एज पकडलं पाठीमागे झेल. फलंदाज हर्षद मेहरबाद. आणखीन एक धक्का एस क्लब होलीपाडा या संघाला. चार गडी बाद झाल्यात. पहा बॅटची एज आणि चार्ल्स पाठीमागे तो झेल पकडला होता. माजी सरपंच माननीय चंद्रकांत मेहर साहेब यांच्या सौजन्याने एस क्लब आयोजित अर्नाळा किल्ला बिग बॅश लीग 2026 रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम आलेले सर्व खेळाडू, आमचे मायबाप, प्रेक्षक, आमचे नारी शक्ती सर्वांचे हार्दिक स्वागत. अर्नाळा किल्ला बिग बॅश लीग 2026च्या वतीनं. चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जात आहेत. गौरव आल्यात. 18/4. दाबा थांबल्यात. फार मोठ्या अडचणीचा विषय आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये विकेट आली आतापर्यंत. यावेळी बाहेर आहे. यस चेक केलं जाईल. नॉन स्ट्राईक हँडला डायरेक्ट हिट झालाय. पाहूया चेक केलं जाणार आहे. तोपर्यंत आपण 18/4 या आतापर्यंत कहाणी आहे. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. माजी सरपंच माननीय श्री चंद्रकांत मेहर साहेब यांच्या सौजन्याने एस क्लब होलीपाडा आयोजित अर्नाळा किल्ला बिग बॅश लीग रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम ही स्पर्धा आपण पाहतात, ऐकतात. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस
12 संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खेळल्यात, त्यामधून 4 संघांनी सुपर 6 मध्ये बाजी मारले. आता शेवटच्या आणि अंतिम ग्रुपमध्ये आपण आहोत, ग्रुप नंबर सी मध्ये. पाहूया या ग्रुपमधून कुठले 2 संघ सुपर 6 मध्ये बाजी मारणार आहेत. त्या अगोदर डिसिजन पेंडिंग आहे. 18/4 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली. चला, नॉट आउट मैदानाच्या आतमध्ये. पहा, इकडून धावा बनणं गरजेचं आहे. तुम्हाला इकडून बॅटिंग करावी लागणार आहे. त्या बॅटिंग साठी सर्वात महत्वाचं विकेटवर उभं राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही विकेटवर उभे राहतील तर धावा बनणार. ओ, या बली बेगात टाकलाय, बराच बाहेर आहे. हा कुटप्प्याचा बॉल बाहेर निघाला. हा बॉल वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. पावसाळी रबर बॉल स्पर्धा सुरू झाली की स्टार बॉय या संघाचं प्रत्येक स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजते, हे सर्वांना माहीत आहे. आणि जो काय आतापर्यंत खेळ करतात, कित्येक वर्ष झाली, तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. पाहूया कर्नाळा किल्ल्यामध्ये आल्यानंतर घरच्या मैदानावर समोर खेळतायत, कशा प्रकारचा खेळ राहणार आहे. फुल टॉस बॉल पाठीमागे चेंडूला खेळलं गेलं होतं. शॉर्ट पॉइंट लेगचे खेळाडू आल्यात तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. धाबा धावपल करते 20. चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहा, पूर्ण शांतता आहे, कारण धावा येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत, बिग हिट येत नाहीयेत. हो, यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॉलची वाट पाहिली होती आणि वाट पाहत असताना आणखीन एक सिंगल कंप्लीट होते. धाबा धावपल करते 21. तीन चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. ॲलन पुन्हा एकदा रेडी आहेत. ओहो, याबली बेगात टाकलाय. क्लीन बॉल, दांडी गोल. फलंदाज आणखीन एक बाद. 5वा धक्का SS क्लब ओलीपाडा या संघाला गॉन. चला, जाऊया मैदानाच्या दिशेने. 21/5. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. नवीन फलंदाज कृतिक, एक युवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ॲलनचा हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाण्यात थांबतोय. मिड विकेटचे खेळाडू येत आहेत. 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आहे, दुसरी सुद्धा कंप्लीट होते. हा, 1-2 धाबेने काही होणार नाहीये. तुम्हाला मोठे फटकेकडे जावं लागणार आहे. किमान 40 धाबा येणं गरजेचं आहे. 40 या मैदानावर तुमची पॉवरफुल बॉलिंग असणार तर एक परफेक्ट स्कोअर कडे तुम्ही पोहोचतील. पाहूया काय घडतंय. गतीमध्ये परिवर्तन केलंय. ऑन साइडला बॉलला फेकून दिलंय. सीमा रेषा पार. येतोय बिग हिट, षटकार. पहा, धाबा धावपळकर 29. कशा प्रकारे फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. गतीमध्ये परिवर्तन, बॉलची वाट पाहिली आणि त्यानंतर बॉलची वाट लावली आणि बॉलला पाठवून दिलं 6 धाब्यांसाठी. 29 धाबा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
चला शेवटचं आणि अंतिम षटक इरमया नवीन गोलंदाज शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये 29 वर 5 इकडून किमान 12 किंवा 13 12 नाही तर 15 धाबा. पाहूया काय करते. पहिला बॉल हो अलुबार पद्धतीने गतीमध्ये परिवर्तन बॅट आणि बॉलचं संपर्क नाही झाला. इन स्विंग बॉल आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो. काय जबरदस्त बॉल होता. हलुबार पद्धतीने चेंडूला हाताळलं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. दोन खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. धावा येणं गरजेचं आहे. 40 पर्यंत जाणं गरजेचं आहे. हो या बली आखूट टप्प्याचा बॉल शॉर्ट पॉइंट लेगच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. बॉल गेलाय सीमा रेषा पार. येस मिळतील धाबा 4. का कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. आखूट टप्प्याचा बॉल पुल केलं पाठीमागे शॉर्ट पॉइंट लेगच्या खेळाडूच्या वरून चेंडूला पाठवलं. 4 धाबा आल्या. पहिला बॉल डॉट दुसरा बॉल चौकार. 33 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचे 4 बॉलचा खेळणं बाकी आहे. आपण पाहतात ऐकत आहात अर्नाळा बिग बॅश लीग अर्नाळा किल्ला बिग बॅश लीग ओलीपाडा रबर बॉल स्पर्धा ही आपल्या भेटीला आली. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. हो याबली वेगात टाकलाय. खूप चांगला बॉल. टायमिंग नाही झालं परंतु 1 धाव मात्र नक्की येते धावफलकावर. धावफलकावर ते 34. चेंडूचा खेळ आतापर्यंत 3. शेवटचे 3 बॉलचा खेळणं बाकी आहे. 2 युवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या युवा फलंदाजा समोर आतापर्यंत खूप मोठं चॅलेंज असणार आहे. शेवटचे 3 बॉल. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केलाय. हा फिल्डिंग पोझिशन आतापर्यंत लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट बॅकवर्ड स्कोअर लेग त्यानंतर फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन आणि पॉइंटच्या दिशेने एक खेळाडू आहे. हे फिल्डिंग सजावट आहे आणि पुन्हा एकदा रेडी झाल्यात बॉलिंग ट्रॅकवर. ओ या बली थोडासा आतमध्ये येणारा बॉल असं वाटलं होतं एका वेळी की बाहेर निघेल. सोडून दिलं होतं. आतमध्ये येणारा बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 34 वर 4 5 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. शेवटचे 2 बॉलचा खेळणं बाकी आहे. काय इकडून एखादा बिग हिट येईल का. यावेळी खूप चांगला बॉल खूप चांगला बॉल. आई जबरदस्त बॉलिंग करतायत. चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलंय. लगातार 2 डॉट बॉल आल्यात आणि आता शेवटचा आणि अंतिम बॉलचा खेळणं बाकी आहे. 34 वर 5 शेवटचा बॉल. काय इकडून एखादा बिग हिट. शेवटचा बॉल टायमिंग नाही झालं. ऑन साइडला खेळायचं होतं. 1 कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावर 35-36 टार्गेट सेट केले. एसएस क्लब ओलीपाडा या संघाने टीम स्टार बॉईज या संघासमोर.
चला जाऊया मैदानाच्या दिशेने, जिकडे पहिल्या इनिंगचा खेळ संपला होता आणि धाबा सुद्धा आपण पाहणार आहोत. किती धाब्यांचं टार्गेट सेट केलंय. आपल्या भेटीला आले पावसाळी रबर बॉल स्पर्धा, अर्नाळा केला बिग बॅश लीग होलीपाडा चषक 2026 पहिल्या पर्व स्पर्धा आपण पाहतात ऐकतात. चला दुसऱ्या इनिंगच्या खेळाला होते सुरुवात. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. एका बाजूला चार्ल्स, वन ऑफ द लेजंड क्रिकेटर, ग्रेट लेजंड क्रिकेटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे, आणि दुसऱ्या बाजूला चला जाऊया मैदानाच्या दिशेने. 36 टार्गेट सेट आहे. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाले आहेत. बेस्ट विसेस बेस्ट, हे आता बिग बॅटल बघण्यास मजा येणार आहे. हर्षद मेहर ज्यांच्या हातामध्ये चेंडू सुकवला गेलाय, स्ट्राईक यांना चान्स आहेत. 36 टार्गेट आहे. एका बाजूला स्टार बॉयज, दुसऱ्या बाजूला घरच्या मैदानावर SS क्लब. पहिला बॉल वेगात आपटलाय खेळपट्टीवर, वाईड अँगल, आणि पहिला बॉल वाईड मैदानाच्या आतमध्ये येतोय. येस, पहिलाच बॉल वाईड, पुढचा बॉल ओहो यापेली आणखीन एक वाईड, तर आज बाहेर. लगातार दुसरा वाईड मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 धाबा झाल्यात. एकही चेंडूचा खेळ अजून मैदानाच्या आतमध्ये झालेला नाहीये. लो स्कोरिंग म्हटलं तर काही हरकत नाहीये, कारण धाबा तितक्याशा नाही झाल्या, 35 झाल्या होत्या. या धाबांना वाचवण्यासाठी तुमच्याकडे बॉलिंग असणं गरजेचं आहे. ट्राय केलं यावेळेला चेंडूला, एक कंप्लीट, आणि फेकी वेगाने येईल. दुसरीचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. फेकी अचूक होती, बॅकअप साठी खेळाडू नव्हते, त्या कारणानं आणखीन एक धाव, म्हणजे 2 धाबा आल्यात. 4 धाबा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 36 टार्गेट सेट केले. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली होती स्टार बॉईज या संघाकडून. आता थोडंसं दडपण वाढलंय. या दडपणासाठी तुम्हाला पॉवरफुल बॉलिंग करणं गरजेचं आहे. धावा वाचवणं गरजेचं आहे. डॉट बॉल येणं गरजेचं आहे. विकेट येणं गरजेचं आहे. तरच थोडाफार इकडून या मॅच मध्ये टर्न येऊ शकतो. पाहूया काय घडतंय. 4 धावा दाखल करतेत. पुढचा बॉल हर्षद. ओहो, या गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. हलुवार पद्धतीने चेंडूला आतालं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं, आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा दाखल करते. 36 पाठलाग आहे. शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मध्ये आपण आहोत. मॅच नंबर 2. पुढचा बॉल. ओहो, खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल वेगात टाकला होता. पाठीमागे चेंडूला अडवलं तोपर्यंत डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. वाईड बॉल नंतर थोडंफार परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये करतायत. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय. धाबा दाखल करतायत. 4-4 2 वाईड, 2 सिंगल आणि 2 डॉट आतापर्यंत. पुढचा बॉल. ओहो, बिग हिट ऑन साइडला, बॉलला फेकून दिलंय. येतोय पहिला बिग हिट, षटकार. आई जबरदस्त स्ट्रोक, ताकद पूर्णपणे झोकून दिली होती. ताकदीचा वापर केला आणि बॉलला पाठवून दिलं.
फुलटॉस फुलटॉल बॉल चाललाय आणखीन एक बिग हिटच्या दिशेनं लगातार दुसरा षटकार. काय जबरदस्त बॅटिंग. 16 धावा धावपळ करते. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि आता 19 चेंडूमध्ये 20 धाब्यांची गरज. पहिल्या षटकामध्ये इतका सोपा सहज रीतीने त्या धाबांचा पाठलाग होतोय. त्यासाठी म्हटलं जातं ना पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये स्टार बॉयज संघानं आतापर्यंत का वर्चस्व गाजवलं. इतके वर्ष झाली. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलने ओव्हर संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावपळ करते. 16-18 मध्ये आता 20 बनवायचे. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिला बॉल पुल केला चेंडूला. शॉर्ट पॉइंट लेगचे खेळाडू अविनाश चेंडू खाली येत आहेत. तोपर्यंत एक कंप्लीट होते. 5 दबाव नाहीये. सहज सोप्या रीतीने धावांचा पाठलाग होते. इकडून या मॅच मध्ये टर्न येण्यासाठी विकास तस्करला या षटकाला फार मोठं करावं लागणार आहे. डॉट बॉल आणावे लागणार आहेत. विकेट कडे जावं लागणार आहे. चार्ल्सची विकेट इकडून जर काय आली तर थोडाफार या मॅच मध्ये टर्न येऊ शकतो, परंतु तो प्रयत्न करावा लागणार आहे. पहा आतापर्यंत फील्ड सजावट. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्कोर लाईक. ओहो, या बली मात्र वेगात टाकलाय आणि आता बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. या षटकाला कदाचित विकेट कडे गेले तर थोडाफार टर्न येऊ शकतो. चार्ल्सची विकेट महत्वाची आहे. चार्ल्सच्या विकेट कडे जावं लागणार आहे. इकडून कमबॅक करावं लागणार आहे. ट्राय केलं चेंडूला. बॉल निघून चाललाय. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. बॉल येईपर्यंत 2 धाबा सहज सोप्या रीतीने कंप्लीट होत आहेत. पंधरा चेंडू आणि 17 धाब्यांची गरज. 19 धाबा धावपळ करते. पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. लॉंग ऑफच्या खेळाडूंना मिड ऑफ मध्ये आणलंय. मिड ऑफ, मिड ऑन, लॉंग ऑन, बॅकवर्ड स्कोर लाईक. ओहो, यावेळी वेगात टाकलाय. खूप चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 19 धाबा धावपळ करतात. खूप चांगली बॉलिंग. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 3 धाबा आल्यात पहिल्या 4 बॉल मध्ये. खूप चांगली बॉलिंग करतायत. वेगात टाकतायत. गतीमध्ये परिवर्तन करतायत. या बली मात्र थोडासा बाहेर आहे. वाईड अँगलला जाणारा हा वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 20 धाबा आहेत धावपळ करते. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 36चा पाठलाग आहे. कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. सहज सोप्या रीतीने धावांचा पाठलाग होतोय. आता इकडून पाहूया कशा प्रकारचा खेळ रंगणार आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही झालं. ओहो, टायमिंग नाही झालं, परंतु झेल सुद्धा सुटतोय. बंटी होती त्या ठिकाणी. शॉर्ट पॉइंट लेग कडे. स्वतःला जज सुद्धा करता आलं नाही आणि बॉलला सुद्धा जज करता आलं नाही. सिंगल. ओ, या बेली पुन्हा बंटी फसल्यात. बंटी चेंडू खाली जात नाही, परंतु बंटी फसतायत. हे इतके अडचणी वाढल्यात बंटीसाठी. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धाबा धावपळ करतायत. 21.
चला जाऊया मैदानाच्या दिशेने. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रणय नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आल्यात. एक युवा गोलंदाज, परंतु दोन सलामीर बॅटरने आतापर्यंत काय जबरदस्त बॅटिंग केले. पूर्णपणे घरच्या मैदानावर खेळत असताना एस एस क्लब होलीपाडा या संघाला दबावामध्ये आणले. बॉलिंग सुद्धा त्याच प्रकारे झाली होती. चारही गोलंदाज, प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट, इकॉनॉमिकल स्पेल आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना सुद्धा आतापर्यंत चार्ल्सच्या बॅटमधून दोन मोठे बिग हिट आपण पाहिले होते. पाहूया तिसरं षटक. एक युवा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर रेडी होत आहेत. पहिला बॉल, पुन्हा बड्डीकडे चेंडू निघून जातोय. बॉल पाण्यात थांबला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि अखेर आता बंटीच्या हातामध्ये चेंडू जातो. 2 धाबा कंप्लीट होत आहेत. तेवीस धाबा धावपल करतेत. येणाऱ्या 11 बॉल मध्ये 13 धाब्यांची गरज. विकेट नाहीये. हा फार मोठा चिंतेचा आतापर्यंत विषय राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया वारंवार फिल्डिंग मध्ये बदल केलाय आणि तो बदल आता कुठपर्यंत जाणार आहे, कधी विकेट घेणार आहे, कधी त्या पार्टनरशिपला ब्रेक डाऊन करण्यात येणार आहे, त्यावर सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा रेडी आहेत. ओहो, यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा खेळाडू बरं झेल सुटतोय आणि येस, आमचे पंच षटकार सुद्धा येतोय. हातामध्ये आलेला झेल सुटणं आणि त्यानंतर तुम्ही 6 धावा देणं म्हणजे फार मोठी चूक, इतकी मोठी चूक. पहा, आमचे प्रेक्षक सुद्धा त्याला समजवतात तुम्ही या प्रकारे झेल घेणं गरजेचं होतं, नाही तुम्हाला जज करता आलं. त्या कारणानं त्या 6 धावा आल्यात. अरुण मामा त्या ठिकाणी होते, सांगतायत. चला जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. पुढचा बॉल फुल टॉस. यावेळी लॉंग ऑफचे खिलाडू आल्यात. ओहो, वेल जट. खूप चांगले प्रयत्न होते परंतु बॉल पर्यंत पोहोचले नाही. 2 धाबा सहज सोपरीने कंप्लीट होत आहेत. खूप चांगले एफर्ट्स होते. कदाचित हातामध्ये चेंडू आला असता तर अजून टाळ्या वाजल्या असत्या. हातामध्ये चेंडू नाही आला. प्रयत्न खूप चांगले होते. 2 धाबा आणखीन धावपल करते. पहा, मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. विकेट नाही येत. धाबा वेगाने बनतायत. यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचे खेळाडू आल्यात. बॉल पाण्यात थांबलाय तोपर्यंत आणखीन एक सहज पद्धतीने 1 धाव कंप्लीट होते. फक्त 4 धाब्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. स्टार बॉयज या संघाला काही जबरदस्त बॅटिंग धाबांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 बिग हिट, मोठे फटके पाहिल्यात चार्ल्सच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला 1-1 धाब्यांची खेळी करत असताना सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली. 8 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा रेडी आहेत. ओहो, यावेळी वेगात टाकला होता, सोडून दिलं होतं बॉलला. बॅटाने बॉलचं कनेक्शन नाहीये. बॅट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचा बॉलचा खेळणं बाकी आहे आणि फक्त 4 धाब्यांची गरज आहे. इकडून जर का एखादी विकेट आली तर शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत मॅच जाऊ शकते, परंतु त्या विकेटकडे तुम्हाला जावं लागणार आहे, तो प्रयत्न करावा लागणार आहे. ओहो, आणखीन एक चेंडू वेगात टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि आता येणाऱ्या 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. चला, 4 धाब्यांची गरज, 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. जागृत
ज्यांना आपण शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये पाहतोय. पाहूया चार्ल्स ऑन स्ट्राईक. इकडून एखादे पहिले 3 चेंडू महत्वाचे. पहिल्या 3 चेंडूमध्ये ते डॉटकडे जावं लागणार आहे, त्या विकेटकडे जावं लागणार आहे. पहिल्या 3 षटकामध्ये विकेट नाही आली, परंतु इकडून मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर 1 धाव कंप्लीट होते. फुल टॉस बॉल होता, टायमिंग नाही झालं. मिड विकेटचे खेळाडू आले होते, पाण्यात बॉल थांबतोय तोपर्यंत 1 कंप्लीट होते. आता येणारे 5 बॉल आणि फक्त 3 धाब्यांची गरज. वारंवार फिल्डिंग मध्ये बदल केला गेलाय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेटच्या खेळाडूंना पुढे आणलंय. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट टर्डमॅन. ओहो, खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. गतीमध्ये परिवर्तन, आई जबरदस्त बॉलिंग आहे. 10 विकेट नाही आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये थोडाफार मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी, आपल्या बाजूने घेण्यासाठी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. आता येणारे 4 बॉल आणि 3 धाब्यांची गरज. 4 चेंडू 3 धाब्यांची गरज. विकास जसकर ज्येष्ठांच्या पाठीमागून वारंवार फिल्डिंग मध्ये बदल करतायत. आता 2 खेळाडू चर्चा करतायत. पाहूया आणखीन एक डॉट बॉल येईल का, विकेट येईल का. सर्वांच्या नजरा त्या विकेटवर आहेत, त्या डॉट बॉलवर आहेत. चला पुन्हा एकदा रेडी आहेत, जागृत. हो, यापली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला स्टार बॉईज या संघानं आणि पराभवाच्या जात असताना SS क्लब बली पडा. चला 2 विनर संघ कॅप्टन टॉस साठी या. 2 विनर संघ, कॅप्टन या लगेच टॉस साठी. लगेच या, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. वेळेचं बंधन ठेवा. लगेच या टॉस साठी दोन्ही कॅप्टन. चार्ल्स, काय जबरदस्त बॅटिंग. 3 षटकार, 3 मोठे फटके आणि मॅचला फिनिश केलं होतं.